मित्रांनो, जर तुमच्या सुद्धा कोणत्याही डॉक्युमेंटवर असे सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड असेल तर याला कसे व्हेरीफाईड करायचे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि फक्त मोबाईलनेच तुम्ही याला व्हेरीफाय करू शकता, कोणताही लॅपटॉप किंवा कम्प्युटरची गरज पडणार नाही। तर कसे करायचे चला तर सांगतो। तर सर्वात प्रथम तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करा। आता आपण आधारचं जे सिग्नेचर आहे ते व्हेरीफाईड करणार आहे। तर येथे तुम्ही आधार लॉग इन सर्च करा आणि बघा जी फर्स्ट वेबसाईट येईल त्याच्यावरतीच क्लिक करा। आता वेबसाईट आल्यावर तुम्हाला इथे खाली डाउनलोड आधारचा एक ऑप्शन मिळेल, याच्यावरती क्लिक करा। आता क्लिक केल्यावर इथे तुमचा आधार नंबर आणि कॅप्चर फिल करून इथे लॉग इन वर क्लिक करा। आता बघा एक OTP येईल, तो OTP टाका आणि इथे खाली डाउनलोड वरती क्लिक करा। आता बघा तुमचं जे आधार कार्ड आहे इथून डाउनलोड झालेलं आहे। डाउनलोड झाल्यावर याला ओपन करण्यासाठी एक पासवर्ड येईल, त्यासाठी तुमच्या नावाचे सुरुवातीचे 4 अक्षर आणि तुमची जी जन्मतारीख आहे ती टाका आणि तुमचं जे PDF आहे ते ओपन होऊन जाईल। आता बघा इथे सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड दाखवत आहे। याला व्हेरीफाय करायसाठी तुम्हाला बघा इथून बाहेर यायचं आहे, प्ले स्टोर ओपन करा आणि इथे PDF व्हॅलिडेट सर्च करा। आता बघा PDF व्हॅलिडेट सर्च केल्यानंतर तुमच्या समोर ॲप्लिकेशन येईल, हेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ओपन करा। आता बघा ओपन केल्यानंतर आपल्याला इथे एक फाईल सिलेक्ट करायची जी आपण आधारची डाउनलोड केली होती, ती फाईल सिलेक्ट करा। इथे तुम्हाला पुन्हा एक पासवर्ड मागेल, जो आपण आधार डाउनलोडच्या वेळेस केला होता तोच पासवर्ड टाका आणि इथे अनलॉक वरती क्लिक करा। आता खाली बघू शकता इथे झूम इन करून दाखवतो आपलं जे सिग्नेचर आहे ते व्हेरीफाईड झालेलं आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंटवरचे जे सिग्नेचर आहे त्याला व्हेरीफाय करू शकता।